माझी आई मरणाच्या पूर्वी विशेषतः गाणगापूरला आली होती. मला म्हणजे आता एवढे ज्येष्ठ लोक जातात की वाईट स्थिती रे माझी पाठ अशी हालायला लागली, इतका रस्ता करावा. आता मला आनंद आहे की या सगळे मार्ग चांगले बनल्यामुळे लोकांना प्रवासाचा आनंद मिळतोय. मला आज आनंद आहे की 2 लाख कोटी रुपयाची इकॉनॉमी झाली. इलेक्ट्रिक कार पहिली मी लॉन्च केली, इलेक्ट्रिक बस लॉन्च केली, आज सगळीकडे इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. ज्यांनी देशातील अनेक रस्ते महामार्ग बांधले त्याच नितीन गडकरी यांना बाळासाहेब ठाकरे हातात रोडकरी असं म्हणायचे. लाखो भाविक लाखो वारकरी ज्या भक्ती मार्गाने जातात त्याच पालखी मार्गाचं महामार्गाचं काम करण्याचं भाग्य देखील नितीन गडकरी यांना भेटलं. ते सध्या या पालखी मार्गावरून जात आहेत, पाहणी करतायत. ते माझ्यासोबत आहेत. गडकरी साहेब, आपलं स्वागत आहे. आणि काय वाटतं तुम्हाला हा पालखी महामार्ग पाहून? काय उणवा वाटतात? कुठपर्यंत काम झालं? सध्याचं स्टेटस 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि आता मी आज नवीन काही काम लक्षात आलं त्याची घोषणा करणार आहे. एकंदरीत हा मार्ग सुखद व्हावा, सुसह्य व्हावा. पालखी मार्गाने जे लाखो लोक पायी जातात त्यांनाही पण समाधान व्हावं, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्या आणि इथल्या स्थानिक जनतेचाही फायदा व्हावा म्हणून सर्व दृष्टीने विचार करून आपण काम केलं. या मार्गावर आपण 66 अमृत सरोवर बांधली आहे. 5151 TCM पाण्याचा साठा केलेला आहे. 47 गावांना लाभ मिळाला. हजारो शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. विहिरीतील पाण्याची लेवल वाढणार आहे. नदी नाले खोलीकरण केले, धरण तलावाचा गाळ काढला, वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली आहे. या रस्त्यावर 40,000 झाडं आपण लावली आहे. 450 झाडं ट्रान्सप्लांट केली आहे. हे सगळे इटॅक केलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या प्रयत्नामधून जनतेचा प्रवास सुसह्य व्हावा. या भागात प्रवास करताना विशेषतः वारकऱ्यांना आनंद मिळावा. कारण विठ्ठल आमच्या महाराष्ट्राचं दैवत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे आमच्याकरता आदर्श आहेत. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की या सगळ्या मार्गामुळे या भागामध्ये सुसह्य प्रवास असावे, या भागातल्या जनतेलाही त्याचा फायदा होईल. तसंच या ठिकाणी रस्ता उत्तम झाल्यामुळे उद्योग व्यवसाय येतील आणि या भागाचा विकास होईल असा मला विश्वास आहे. तुम्ही देशात अनेक महामार्ग बांधलेले, मात्र या महामार्गाचं एक वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं? काय आहे हा महामार्ग? मरणाच्या पूर्वी विशेषतः गाणगापूरला आली होती. मला म्हणजे आता एवढे ज्येष्ठ लोक जातात की वाईट स्थिती रे माझी पाठ अशी हालायला लागली, इतका रस्ता करावा. पण आता मला आनंद आहे की या सगळे मार्ग चांगले बनल्यामुळे लोकांना प्रवासाचा आनंद मिळतोय आणि म्हणून तीच प्रेरणा घेऊन मी महाराष्ट्रातली सगळी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, देऊ, आळंदी जिथे जिथे असतील सगळे रस्ते चांगले केले, देशातले केले. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, अयोध्या सारखी. एवढंच नाही तर विशेषतः 22,000 कोटी रुपये खर्च करून बुद्ध सर्किट की या दुसरं महत्व, या सगळ्या ठिकाणी जे लोक वाढले तर पर्यटन हे असं क्षेत्र आहे की त्यातून 49% खर्च हा रोजगार निर्मितीवर असतो. बघा किती सुंदर घाट दिसत आहे. एकंदरीतच या सगळ्या कामामधून आम्हाला विश्वास आहे की या सगळ्याचा जनतेला तो सुसह्य प्रवास होणार आहे. ही आमच्याकरता मोठी अचिव्हमेंट आहे. साहेब, तुम्ही कधी वारी केली जुन्या रस्त्यावरून? मी वारी पाहिली, अजून नाही करण्याची इच्छा? पण माझ्या पायाचा एक पाय 4 ठिकाणी तुटला, ऍक्सिडेंट झाला, हिंमत नाही. पण नक्कीच मला जायची इच्छा. शेवटचा प्रश्न, तुमच्या ताफ्यामध्ये अगदी थोड्याच गाड्या दिसत आहेत, तर मोदीजी यांनी सांगितलं त्यानुसार हे सगळं सुरू आहे. दुसऱ्या इतर लोकांना काय आव्हान असेल? मला असं म्हणायचं की आता आपल्या देशात 87% एनर्जी आपण इम्पोर्ट करतो, पेट्रोल, डिझेल आणि गॅस. आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवायचं असेल आपल्याला एनर्जीच्या दृष्टीने आपल्याला स्वयंपूर्ण झालं पाहिजे. मी 2004 पासून इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, LNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन याबद्दल एक मिशन म्हणून मला आज आनंद आहे की 2 लाख कोटी रुपयाची इकॉनॉमी झाली. इलेक्ट्रिक कार पहिली मी लॉन्च केली, इलेक्ट्रिक बस लॉन्च केली, आज सगळीकडे इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली, याचाही प्रचार झाला. आता हायड्रोजनची गाडी आपल्याला लवकरच आपलं इम्पोर्ट कमी करून आपल्याला आत्मनिर्भर बनलं पाहिजे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये फार कठीण आहे, भाव वाढले आहे, शॉर्टेज आहे. म्हणून प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं की आपण कमीत कमी याचा खर्च केला पाहिजे डिझेल, पेट्रोलचा. म्हणून आज मुद्दामून माझा कुठला खर्च गाड्या नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज असं ठरवलं. त्यांच्या आव्हानाच्या विरोधात खिल्ली उडवतात, त्यांना काय जे वाटतं ते करतात. बाकी काय, लोक ठरवतात काय योग्य आहे काय.
नक्कीच तर हे होते श्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाचं अतिशय सुरेख काम केलेलं आहे. त्याची अपडेट आपल्याशी दिली आणि वारीच्या ज्या त्यांच्या भावना होत्या त्या सुद्धा आपल्याशी व्यक्त केलेल्या आहेत. वारीच्या वाटेवरून विष्णू सानप, लेट्सअप मराठी.